मंत्री आहेत ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही, कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत, उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे। आणि आमचे राजन नाईक जे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे तो कव्हर करण्याकरता कव्हर फायरिंग केलेलं आहे। विनोद तावडे कुठेही या प्रकरणात दोषी नाहीत, त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, कुठलेही पैसे वाटले नाही, कुठलेही पैसे मिळालेले नाही। देखिए, विनोद तावड़े जी हमारे राष्ट्रीय महामंत्री हैं, वो वहाँ पर केवल कार्यकर्ताओं को मिलने के लिए गए थे। न कोई पैसा उनके पास था, न कोई पैसा मिला है, न कोई पैसा बांटा गया है। एक प्रकार से प्लान करके हमला बोला गया। हमारे ही जो उम्मीदवार है राजन नाइक, उनको मारा पीटा गया, हमारे कार्यकर्ताओं को मारा पीटा गया और एक माहौल इस प्रकार से बनाया गया। मैं तो ये कहता हूँ कि कल जो पराजय दिख रहा है उस पराजय को कवर करने के लिए ये सारी बहानेबाजी चल रही है और इसमें कहीं पर भी विनोद तावड़े उनका कोई दोष नहीं है। एक प्रकार से जानबूझकर उनके ऊपर आरोप लगाने का प्रयास चल रहा है। आज अनिल देशमुख ने डिस्चार्ज होने के बाद ये कहा है कि मैं बीजेपी से डरूंगा नहीं, आखिरी दम तक लड़ते रहूंगा। कैसे देखते हैं इसको? ऐसा है, अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या, तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहेत। पहिले तसंच पुस्तक काढलं, त्या पुस्तकाची पोल उघडली, आता असाच हमला हा ते दाखवत आहेत। मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयजींनी जी घेतली, मी ती